मनसेमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार। पक्षाकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घ्यायला सुरुवात। महत्त्वाच्या पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकर्ता मेळाव्यातून अजित पवारांचा फोटो गायब। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो मात्र अजित पवारांचा फोटो नाही। बॅनरवरून प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं। बारामतीच्या पोटनिवडणुकीत भाजप सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी। भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सुनेत्रा पवार यांना आश्वासन। निवडणूक बिनविरोध करण्याची संस्कृती नाही, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। शिंदे घेणार शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची शाळा। मंत्र्यांचा 1.5 वर्षांच्या कामकाजाचा मागवला अहवाल। भोंदू अशोक खरातला 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। दुसऱ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। भोंदू अशोक खरातकडे 200 कोटींपेक्षा जास्तची संपत्ती, 100हून अधिक मालमत्ता असल्याची माहिती। कुटुंबियांच्या नावावरही 70 पेक्षा जास्त प्रॉपर्टी। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। समरजित घाटगेंची भाजपमध्ये घर वापसी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। कांदिवलीमध्ये गुजराती नामफलकाविरोधात मनसे आक्रमक। महावीर नगरमधील गुजराती नामफलकाला मनसेचा विरोध। मराठीत फलक लावण्याचं दुकानदारांचं आश्वासन। मंत्रालयातल्या लाचखोर अधिकारी विलास लाड याला न्यायालयीन कोठडी। 6 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीनं रंगेहात केली होती अटक। एसटीचा प्रवास महागला। 15 एप्रिलपासून भाडेवाढ। तिकीट दरात 10% हंगामी वाढ करण्याचा निर्णय। लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार। भारतीय रिझर्व्ह बँकेकडून एप्रिल 2026चं पतधोरण जाहीर। रेपो रेट 5.25% कायम। दरामध्ये कोणतीही कपात नाही। गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे EMI तुर्तास जैसे थे।